नमस्कार मित्रांनो, आज आपण नवी मुंबईच्या ऐरोली या ठिकाणी आहोत। संपूर्ण देशामध्ये आज दिवाळीचा माहोल आहे आणि दिवाळी हा मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत। आज आपण एक युवक तरुण तडफदार असं माजी नगरसेवक नमित चौगुले सरांच्या इकडे आलेलो आहोत। ते प्रोग्राम आहे। तर आज दिवाळी आहे, संपूर्ण सगळीकडे वातावरण एक आनंदमय आहे। काय सांगणार आहात आज दिवाळी? सर्वप्रथम मी सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि बघा, आज दिवाळी आहे, आपण सगळीकडे बघतात लाईट, दिवे असतील, फटाके, आतिषबाजी, सगळ्या गोष्टी आहे। घरी आपण गेलो तर सणासुदीत फराळ बनला जातो। आणि मला वाटतंय यंदाची दिवाळी म्हणजे रंगांनी भरलेली आहे आणि एक चांगला वातावरण आणि उत्साह देखील आहे। तर आपण बघत आहात की त्या जानेवारीपर्यंत इलेक्शन देखील होतील कॉर्पोरेशनचे। ते अतिशय एक चांगलं वातावरण आहे आणि आमचे जेवढे पदाधिकारी, माझे मित्र, सगळे सहपरिवार आम्ही दरवर्षी दिवाळी पहाट साजरी करत असतो आणि एक अतिशय आनंद वाटतो। इथे सगळे उत्साहाने जमतात, सगळे ऐरोलीकर असतील, मिठाई झाली, स्वीट झाले, मनोरंजनसाठी कार्यक्रम ठेवले जातात। दिवाळी पहाट सुगम संगीत असतील, अनप्लग गाणे असतील, ढोल असतील, म्हणजे आपले जे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते दिवाळी पाठनिमित्त होत असतात आणि ते सगळे एकत्रित भेटतो आम्ही या वर्षातून हा दिवाळीचा सण। आज हे संपूर्ण सगळं काही तयारी आहे। कोण प्रमुख पाहुणे वगैरे कोण राहणार आहेत? प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, हेच आमचे प्रमुख पाहुणे। दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद सर। आपण बघू शकता अशा पद्धतीनं, कारण ऐरोलीमध्ये एक मोठा हा संपूर्ण स्टेज आहे आणि दिवाळीचं पहाट म्हणून उत्सव हा या ठिकाणी साजरा करणार आहेत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। मित्रांनो, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या हक्काच्या चॅनल तर्फे सर्व महाराष्ट्रातील जनतेला, देशातील जनतेला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा। इथेच थांबतो। तुर्तास धन्यवाद।